संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाचा कारभारी आज ठरणार आहे। सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे। भाजपचे समीर राजूरकर तर एमआयएमचे अशोक हिवराळे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होते छत्रपती संभाजीनगरमध्ये। कोणाची नावे चर्चेमध्ये आणि कोण होऊ शकतं महापौर आणि उपमहापौर? नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी आजची वेळ झालेली 11 वाजता या बाबतीत मतदान देखील होणार आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर समीर राजूरकर हे भाजपाचे महापौर पदासाठी उमेदवार आहेत, तर एमआयएमकडून देखील अशोक हिवाळे जे आहेत ते उमेदवार त्यांच्या समोर देण्यात आलेले। त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी शिंदे शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ हे उमेदवार आहेत, तर एमआयएमकडून वसीम मोहम्मद यांचे दोघांची थेट लढत होणार आहे। मात्र सध्या जर बघितलं तर पक्षाबळ जे आहे ते भाजप आणि महायुतीकडे असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या भाजपाचे छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये तब्बल 57 नगरसेवक आहेत, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेचे 13 नगरसेवक आहे। या दोघांचं जर बघितलं तर आतापर्यंत 65 नगरसेवक जे आहेत त्या दोघांमध्येच असल्याचे पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर महायुतीचं पारडं जे आहे ते जड असल्याचं पाहायला मिळत आहे। तरी देखील आता एमआयएमने थेट आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या बाबतीत जे आहे ते मतदान प्रक्रिया होणार आहे। थोड्याच वेळामध्ये जे आहे ते स्पष्ट कोण महापौर छत्रपती संभाजीनगरचं ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या जर बघितलं तर भाजपाचं पारडं जे आहे ते महानगरपालिकेमध्ये जड असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।